आज आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं आणि अंबिका वेदाजवळ झोपलेली असते. तेव्हा वेदा उठते आणि इकडे मीरा उभी असते आणि मीरा अंबिका आणि वेदाकडे बघून मीराला रडायला येत असतं. तेव्हा वेदा बोलते, आई तू माझ्याजवळ झोपली होतीस ना? तेव्हा मीरा बोलते, नाही गं वेदा. तेव्हा वेदा बोलते, मला माहिती आहे तू माझ्याजवळ झोपली होतीस. तेव्हा वेदा बघते की मीरा रडत असते. तेव्हा वेदा बोलते, आई तू का रडतेस? तेव्हा मीरा थोडी शांत होते, पुढे येते आणि बोलते, नाही गं वेदा, ते जरा माझ्या डोळ्यात कचरा गेला होता ना म्हणून. तेव्हा वेदा बोलते, थांब मी बघते. तेव्हा मीरा बोलते, नाही आता ठीक झालं आहे, निघाला. वेदा तू आंघोळ करून घे ना, हा श्राद्धाचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे तुला रेडी व्हावं लागेल. तेव्हा वेदा बोलते, ठीक आहे मी जाते. तेव्हा मीरा बोलते, बरं तू आंघोळ गेल्याचा मी तुला टॉवेल देते. तेव्हा वेदा गेल्यावर मीरा आणि अंबिका असते. अंबिका बोलते की मीरा थँक्यू, आज तू मला माझ्या वेदासोबत टाईम घालवण्याची संधी दिलीस. आज तू ये म्हणून मी माझ्या वेदासोबत राहू शकली. आता मी इथून पुढे वेदाला कधीच भेटणार नाही आहे माझा प्रवास सुरू झाल्यानंतर. तेव्हा मीरा बोलते, ताई तू असं का बोलतीस? ताई तू आज छान वेदासोबत दिवस घालव. वेदाच्या याच गोड आठवणी तुझ्यासोबत कायम राहतील. वेदा आंघोळ करून येते. तेव्हा मीरा तिचे केस पुसत असते. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघते. अंबिकाला खूप छान वाटत असतं. तेव्हा मीरा बोलते, ताई तू पुसतेस का केस? तेव्हा अंबिका बोलते, नको मीरा, मला नाही वाटत मला जमेल. तेव्हा मीरा बोलते, अगं का नाही जमणार, मी आहे ना, ये तू ये. तेव्हा मीरा अंबिकाला बोलवते आणि अंबिका तिचे केस पुसते. मीराच्या सानिध्यात राहून तिचे केस विंचरते. तेव्हा मीरा वेदा तयार होऊन जिन्यावरून येत असतात. तेव्हा अंबिकाही त्यांच्यासोबत असते. वेदा मोबाईल बघत बघत पडायला लागणार तेवढ्यात मीरा तिला पकडते आणि मीराचा हात अंबिका पकडते. तेव्हा मीरा वेदाला बोलते की वेदा जरा जपून अगं, पडली असतीस. तेव्हा वेदा बोलते, तू असताना मी कशी पडेल, तू मला जपणार आहेस ना. हे सगळं मंजिरी बघत असते. इकडे अथर्वसुद्धा अंबिकाच्या आठवणीत मग्न असतो. त्याला अंबिकाचं आणि त्याचं प्रेम आठवत असतं. अथर्व विचार करत असतो, अंबिकाच्या आठवणी काढत असतो. तेव्हा अंबिका तिथे प्रकट होते आणि अंबिकाला बघून वाईट वाटत असतं. ती रडत असते आणि ती अथर्वला मिठी मारायला बघते, पण तिला ते जमत नसतं. तेवढ्यात तिकडनं मीरा येते आणि मीरा अंबिकाकडे बघत असते. अंबिका मिठी मारायचा ट्राय करत असते, पण अथर्वला काहीतरी जाणवतं. अथर्व इकडे तिकडे बघत असतो. तेव्हा मीरा हे सगळं बघते आणि तिथून चालली जाते. नंतर इकडे किचनमध्ये अंबिका वेदासाठी पोहे बनवत असते. तेव्हा मीरा येते आणि बोलते, ताई वेदासाठी नाश्ता बनवतेस ना? तेव्हा अंबिका बोलते, हो तिला पोहे आवडतात ना, पोहे बनवते, तू कोथिंबीर तेवढी चिरून दे. इकडे अंबिका फोडणी देत असते आणि पाठीमागे मीरा कोथिंबीर चिरत असते. तेवढ्यात आत्या तिथे येते आणि बोलते की मीरा हे काय? तेव्हा पटकन मीरा सावरून घेते. आत्या ते तेल गरम नव्हतं झालं ना, मी त्याच्या आधीच मोहरी आणि जिरं वगैरे टाकलं, त्यामुळे ते तडतडत आहे. तेव्हा आत्या बोलते, बावट हे भरून आण. तेव्हा ती जग पाण्याचे जग तिकडे ठेवते. तेव्हा अंबिका आणि मीरा खूप हसायला येतं. तेव्हा पुन्हा आत्या येते, बोलते काय झालं? पटकनावर भुका लागल्या सगळ्यांना. पुन्हा ती मीराला बोलून जाते की बावट एकट्यात बडबड काय करते, हसते काय? मीरा आणि अंबिका पुन्हा हसायला लागतात आणि मीरा तिला बोलते, तुझ्यामुळे गं. तेव्हा मीरा आणि अंबिका अभ्यासासाठी पोहे घेऊन येतात. तेव्हा मीरा वेदाला पोहे देते. तेव्हा वेदा बोलते की वाव कांदे पोहे. तेव्हा मीरा बोलते, आजचा नाश्ता खास तुझ्या आईने त्याच्यासाठी बनवलाय. तेव्हा वेदा बोलते, माझी आई तर रोज बनवते. तेव्हा मीरा बोलते की हो बनवते, बरोबर आहे तुझं, पण आजचा खास आहे. तेव्हा वेदा बोलते, बरं ठीक आहे, पण भरून आलं लवकर. तेव्हा मीरा चम्मच घेते आणि अंबिकाला बनवते. तेव्हा अंबिका तिच्या हाताला हात लावते आणि वेदाला भरवते. हेही मंजिरी बाहेरून बघते. तेव्हा वेदा बोलते, माझी अंबिका आई पण असेच पोहे बनवायची. हे सगळं बघून मंजिरीला खूप राग येत असतो. तेव्हा वेदा अंबिकाकडे बघते आणि बोलते, आई. तेव्हा अंबिकाला खूप भारी वाटतं. तेव्हा ती मीराकडे बघून बोलते की आई मला असं का वाटते की कोणीतरी आहे. तेव्हा अंबिकाला आणि मीराला रडायला येतं. तेव्हा अंबिका बोलते की वेदा सोन्या मला जावं लागणार आहे आता कायमचं, मला कधीच तुला सोडून जायचं नव्हतं. मला माहिती आहे तुला कधीतरी आईची आठवण येईलच, पण तू काळजी करू नकोस हं. मीरा तुझ्यासाठी बेस्ट आई आहे. अथर्वसारखे बेस्ट बाबा मिळाले आणि ते दोघंही तुला खूप सुखात ठेवतील. हे बघून मंजिरीला ते हसायला येत असतं. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते, अंबिका तू मुक्त होशील, श्राद्ध तुझे पण त्याचा लाभ मला होणार आहे. हे शेवटच्या आनंदाचे क्षण तू जपून ठेव. आता तेच तुझी सोबत येत. इकडे अंबिका रडत असते आणि मीरा तिला धीर देत असते. श्राद्ध सुरू होतं.
अंबिकाही तिथेच असते. मीराला अंबिकाकडे बघून रडायला येतं. मंजिरी त्यांच्याकडे बघत असते. तेवढ्यात मार्जरी मंजिरीला बोलते की मंजिरी, अंबिकाचं श्राद्ध होईल, पण तुला आणखी एक गोष्ट करायची, ते विसरू नकोस, तो पूर्ण झालाच पाहिजे. तेव्हा मंजिरी मनात बोलते, इथून उठून गेल तर सगळ्यांना शंका येईल, मार्जरीने सांगितलेलं विधी तो पूर्ण झालाच पाहिजे. तेव्हा मंजिरी उठायला लागते. तेव्हा दादासाहेब बोलतात मंजिरी. तेव्हा मंजिरी पुन्हा बसून बोलते की एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. तेव्हा दादासाहेब परवानगी देतात. तिकडे बाहेरून माया हे बघत असते. मंजिरी तिथून उठून जाऊन तिकडे स्टोर रूमकडे जाते आणि आतमध्ये जाऊन दरवाजा लावून घेते. माया हे बघतच असते. मायाला शंका असते की मंजिरी काहीतरी करते. मंजिरी आतमध्ये जाऊन तिथे पूजा मांडलेली असते, तिथे बसते. इकडे अथर्व श्राद्धाच्या पूजेला बसला असतो. विधी चालू असतो आणि इकडे मंजिरीचाही काहीतरी विधी चालू असतो. मंजिरीला पहिले अपूर्ण राहिलेले श्राद्ध आठवत असतं आणि तिचा विधी पण चालू असतो. मंजिरीला आठवतं मार्जरीने सांगितलं असतं की विधी पूर्ण झाला, माझ्या तावडीतून तुझी सुटका होणं शक्य नाही. तिकडे मंजिरीचा विधी चालू असतो आणि इकडे अथर्वचा विधी चालू असतो. तेव्हा अंबिकाला जाणवत असतं की विधी पूर्ण व्हायची वेळ येत असते. अंबिकाला जाणवत असते की जायची वेळ आली. मीरा तिच्याकडे बघून रडत असते. अंबिकाही मीराकडे बघून रडत असते. इकडे मंजिरी अंबिकाचा फोटो असतो तो घेते आणि त्याला जाळत असते. तेव्हा मंजिरीला मार्जरी शब्द आठवत असतात की एक मनुष्य आहे आत्मा, आपली अडचण ठरणार आहे. मीरा तो मनुष्य आणि अंबिका ती आत्मा. इकडे मंजिरी अंबिकाचा फोटो जाळते आणि ते पिंडदानाचं सामान असतं ते अग्नीमध्ये टाकते. तेव्हाच त्याचा भडका उडतो. 2-3 वेळा मंजिरीच्या अंगावर भडका येतो. इकडे अंबिका इकडे अथर्व श्राद्ध करत असतो. तिथेही काळा धूर जमा होतो. तेव्हा सगळ्यांना खोकला येतो. तेव्हा त्यांना समजत नसतं की नक्की काय होतंय म्हणून. तेव्हा दादासाहेब बोलतात काहीतरी विचित्र वास येतोय ना. तेव्हा दामोदर बोलतो बाहेरून येतोय वास, कदाचित आतून पण येत असेल. तेव्हा मंजिरीने टाकलेलं सामान अग्नी तिथे जळतं आणि ते व्यवस्थित जळल्यानं मंजिरीला खूप हसायला येतं. मंजिरी पुन्हा ते वस्तू घेते, पुन्हा मंत्र म्हणते. तेव्हा मंजिरी त्या वस्तू हातात घेऊन बोलत असते की मार्जरी, तू सांगितल्याप्रमाणे सगळं केलंय मी. तेव्हा मंजिरीलाही खूप हसायला येतं. तिकडे मार्जरीलाही खूप हसायला येत असतं. त्या दोघी हसत असतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.